हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज सकाळी सकाळी सर्व स्वच्छतेची कामे आवरली आणि नंतर इथं पूजेची तयारी करत होते. त्याआधी म्हणलं आपलं उंबरठा पुसून घ्यावा, पूजा करून घ्यावी उंबरठ्याची. आणि इथं मी रांगोळी काढायला जात होते, तर माझ्या छोट्या मुलीला देखील माझ्यासोबत रांगोळी काढायची होती. मग मी रांगोळी काढून घेतली आणि तिला देखील रांगोळी काढायची होती, त्यामुळे ती हट्ट करत होती. साईडला मी रांगोळी काढत होते आणि इकडच्या साईडला ती रांगोळी काढत होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे पौर्णिमेचा आणि गुरुवारचा, असं 2 ते 3 दिवसाचा व्हिडिओ आहे. कारण मला पौर्णिमेच्या दिवशी व्हिडिओ अपलोड करायला जमलंच नाही, त्यामुळं मी आज करत आहे. आता इथं स्वामींचं जे अभिषेक करायचं साहित्य आहे ते इथं सर्व घेतलेलं आहे मी. कारण इथं स्वामींना मला आज अभिषेक करायचा होता, म्हणजे पौर्णिमेला मी अभिषेक केलेला होता. इथं तुपाचा दिवा घेतलेला आहे आणि काही साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये स्वामींची मूर्ती घेतलेली आहे, गणपती स्वरूप सुपारी घेतलेली आहे, फेटा, रुद्राक्षाची माळ आणि हे मध घेतलेलं आहे, हळद दूध कालून असं थोडंसं घेतलेलं आहे, पंचामृत, गंगाजल आणि पाणी घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे प्रसादासाठी आणि इथं अष्टगंध चंदन आहे आणि हे अत्तर आहे जे स्वामींना अतिप्रिय आहे. धूपदीप लावून तुपाचा दिवा बी चांगला छान असा लावून घेतलेला आहे. तुपाचा दिवा लावल्यानंतर अगदी छान मन प्रसन्न असं होतं. कधीही पूजेच्या आधी दिवा तुपाचा किंवा तेलाचा नक्की लावून घ्या. सुरुवातीला आपल्या स्वतःला अष्टगंध किंवा चंदन लावून घ्यायचं आहे, नंतर पूजेची सुरुवात करायची आहे. सर्वात आधी एका ताम्हणामध्ये गणपतीची आपण अभिषेक करणार आहोत. गणपतीला पाणी वाहून गंगाजल वाहून घ्यायचं आहे, नंतर स्वामींना घ्यायचं आहे आणि जे पंचामृत आहे दही, दूध, मध, तूप आणि साखर याचं अभिषेक आधी आपल्या सुपारीला करायचं आहे. म्हणजे गणपती स्वरूप जी सुपारी असते त्याचा अभिषेक आधी करायचा आहे. मध घेतलेलं आहे इथं थोडंसं मी. नंतर पाणी टाकून सुपारी देखील छान अशी धुवून साईडला काढून घ्यायची आहे. थोडंसं साखर टाकायचं आहे वरतून. प्रसाद म्हणून इथं आपण साखर टाकून घेतलेली आहे आणि नंतर पाया पडायचं आणि धुवून सुपारी साईडला काढायची. नंतर आपण स्वामींचा अभिषेक करणार आहोत. इथं पंचामृत टाकलेलं आहे, हळद घेतलेली आहे दुधामध्ये कालून, ते देखील टाकून घ्यायचे आहे. नंतर मध घेतलेला आहे, तो देखील अर्पण करून घ्यायचा आहे छान असा. अभिषेक करताना या आधीच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 11-11 वेळेस करायचा, म्हणजे पंचामृत 11 वेळेस आणि पाणी 11 वेळेस असं करायचं आहे. आणि इथं मी हळदीचं अर्पण 2दा केलेलं आहे. असं हे छान असं मी अभिषेक छान असा आपला स्वामींचा झालेला आहे. आता स्वामींची मूर्ती पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथं फूल देखील वाहून घ्यायचं आहे. मला फुलं भेटले नाही, मी नक्की आता फुलं घरी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आयत्या वेळी फुलं भेटतच नाहीत मला आसपास. माझ्याजवळ थोडंसं लांब जावं लागतं आणि सकाळची एवढी घाई गडबड असते की बाहेर जाताच येत नाही. त्यामुळं घरी मी आता लवकरच फुलांची झाडं पण लावणार आहे. एक देखील फूल असलं की असं छान वाटतं घरी. आता इथं एका स्वच्छ कपड्याने स्वामींची मूर्ती पुसून घेतलेली आहे आणि नंतर आपण आता पूजा करणार आहोत स्वामींचं. आता हातावरती चंदन आणि अष्टगंध हे थोडंसं कोरडं आहे, त्यात पाणी किंवा असं गंगाजल टाकून आपल्या स्वामींना असं लावून घ्यायचं आहे अष्टगंध आणि गंध.
अष्टगंधा आणि चंदन आहे, सॉरी, हे छान असं लावून घ्यायचं आहे स्वामींना. आता इथं मूर्ती छोटी असल्यामुळं हाताचं व्यवस्थित लागत नाही, त्यामुळं अशी एक काडी घेतलेली आहे आणि काडीच्या साहाय्याने छान असं मी स्वामींच्या मूर्तींना अष्टगंधा आणि चंदन लावून घेत आहे. खूप छान वाटते असं लावल्यानंतर, एकदम असं बघितल्यानंतर आपल्याला देखील एकदम शांत आणि प्रसन्न वाटतं. त्यामुळं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे हातावरती, पायावरती, पोटावरती आणि दंडावरती असं लावून घ्यायचं आहे. अष्टगंध आणि चंदन लावल्यानंतर आपण आता स्वामींच्या मूर्तीला अत्तर घेणार आहोत. हे स्वामींना अत्तर अतिप्रिय असल्यामुळं अत्तर लावून घ्यायचं आहे असं. त्यानंतर रुद्राक्षाची ही माळा आहे माझ्याकडं, ती घालून घ्यायची आहे आणि नंतर असं फेटा लावलेला आहे. वस्त्र असल्यास तेही घालू शकता तुम्ही. इथं माझी एकदम छोटी मूर्ती आहे, त्यामुळं मी बसत नाही वस्त्र, त्यामुळं नुसता फेटाच लावलेला आहे मी. प्रसाद स्वरूपात खडीसाखर किंवा साखर ठेवू शकता. आता छान अशी आरती करून घ्यायची आहे आधी, म्हणजे दिवा ओवाळून घ्यायचा आहे. हे पहा, स्वामींची मूर्ती किती छान दिसत आहे. अगदी मनाला प्रसन्न करणारी असं देवाची पूजा देखील सर्व देव असं उजळून घेतलेले आहेत आणि छान सर्व देवांना हळदी कुंकू अष्टगंध लावून घेतलेला आहे. नंतर साईडला एका तुपाचा दिवा लावलेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे आणि छान अशी पूजा झालेली आहे माझी. नंतर इथं माझ्या घरी स्वामींचा एक फोटो आहे, म्हणजे फ्रेम आहे. एकदम छान वाटतं, मनाला प्रसन्न असं. पाहू शकता किती छान आहे. पूजेनंतर मी संध्याकाळी स्वामींच्या मठात गेलेली होती. दिगंबरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुज्योतिभास्वरं भवातितारकं परं खूप गर्दी असतानाही अगदी मन एकदम प्रसन्न झालं. असं वाटत होतं की तिथून उठून येऊच नये. छान असं स्वामी नामस्मरण चालू होतं. त्यांची काही गाणी छान अशी स्वामी समर्थांची चालू होती. स्वामींच्या केंद्रामध्ये खूपच गर्दी होती आणि आवाज देखील खूप येत होता. नंतर आम्ही असं लाईनीने दर्शन केलं छान असं स्वामींचं मी देखील केलं आणि आम्ही नंतर स्वामींचा प्रसाद घेतला. इथं महाप्रसाद होता, तो सर्वांनी आम्ही घेतला आणि नंतर घरी गेलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.